10च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि यानंतर महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा टॉप 25 न्यूज मधून. ठाण्यात महाविकास आघाडीसोबत मनसे पुन्हा एकत्र. ठाण्यातील तुळजाभवानी मातेच्या मंदिरात 500 दीप लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. जितेंद्र आव्हाड, राजन विचारे, केदार दिघे आणि अविनाश जाधव एकत्र. नरक चतुर्दशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीला हिरेजडित दागिन्यांनी सजवलं. विठ्ठल रुक्मिणीचं हे अनोखं रूप पाहण्यासाठी हजारो भक्तांची गर्दी. कोल्हापुरात नरक चतुर्दशीच्या निमित्तानं नरकासुराचा वध करतानाच्या रूपात देवीची अलंकार पूजा. या विशेष पूजेमध्ये भगवान श्री विष्णू यांनी सुदर्शन चक्रानं नरकासुराचा वध केल्याचं दृश्य दाखवण्यात आलं. यवतमाळचे चित्रकार राहुल गुल्हाने यांनी लक्ष्मीची अनोखी कलाकृती साकारली. 10 पैशाच्या नाण्यावर साकारलं लक्ष्मीचं छायाचित्र. नाशिकच्या मनमाडमध्ये लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला झेंडूच्या फुलांनी 3 ते 5 रुपये प्रति किलो दर. झेंडू उत्पादक शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त. आता दिवाळी कशी साजरी करायची, शेतकऱ्यांनी व्यक्त केली चिंता. पनवेलमध्ये दिवाळीनिमित्त भव्य रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन. प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज, दशावतार, वासुदेव बळवंत फडके, रतन टाटा, देवानंद यांसारख्या विषयांवरील अप्रतिम रांगोळ्या रेखाटण्यात आल्या. दिल्लीच्या आग्रा बाजारात एका पिस्ता लाडूची किंमत 1500 रुपये आणि लाडूचा बॉक्स 50,000 रुपयांना. दिवाळीत मिठाई विक्रेत्यांनी लाडू, बर्फी आणि रोलवर सोन्यानं लेप करण्यास सुरुवात केल्यानं आग्रा बाजारातील मिठाई चर्चेचा विषय.